वेलकम टू रोजचा मेनू, आजचा मेनू अँड गुरु माऊलीज किचन. तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे बनवतोय लोखंडी कुलगट तव्यामध्ये मटकीची उसळ. मागे मी तुम्हाला अशीच एक रेसिपी प्रिपेअर करून दाखवली होती. ही माझ्या बंबाच्या स्टाईलची भाजी आहे. ती अशी आमच्याकडे लोखंडी तवा होता जुना छान तिचा, आणि त्याच्यात ती परतून भाजी करायची. ती फ्लॉवरची भाजी मी तुम्हाला बनवून दाखवली होती आणि खरंच खूप टेस्टी लागते ती. मला मूड आला की मीही तिच्या पद्धतीने अशी भाजी करत असते. आज मी मटकीची उसळ करते आणि इन्स्टंट झटपट होते, काही त्याला लागत नाही. आपल्याला छान लोखंडी तव्यामध्ये ती आपण ऑथेंटिकली प्रिपेअर करतोय, त्याच्यामुळे लोखंडाची तत्व आपल्याला आपल्या जेवणातून मिळतात आणि पटकन होते. मुलांच्या टिफिनमध्ये, नवऱ्याला डब्यामध्ये काय द्यायचं असं आपल्याला प्रश्न पडला ना, तर त्या तव्यामध्ये अशा परतून भाज्या खूप छान टेस्टी होतात. तर मी मटकीची उसळ केली आणि काही नाही, फार सगळं जागासाठी करत बसलेलं नाहीये. मुळाची मटकी होती, तर तेलावर छान फक्त कांदा चिरून टाकला, लसूण टाकली आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले, तिखट, लाल तिखट, त्याच्यानंतर हळद, धणाजिरा पावडर, हिंग, थोडीशी चवी पुरेशी साखर, मीठ आणि त्याच्यामध्ये मटकी टाकली. वरून कोथिंबीर बुरबुरायची आहे आणि अगदी 10 मिनिटात ही भाजी बनवून रेडी होते. आमच्याकडे माझ्या नवऱ्याला ग्रेव्हीच्या भाज्या लागतात, पण मला मात्र अशी छान परतून तव्यावर केलेली भाजी आवडते. तो असा मूड झाला ना, तर या अशा भाज्या तव्यामध्ये खूप छान होतात आणि त्याची टेस्टही फार वेगळी लागते. तर तुम्हाला त्याची चव टाकून बघायची असेल तर तुम्ही नक्की या पद्धतीने, तव्या असेल तुमच्याकडे असा जुना लोखंडी, तर तो वापरा आणि त्याच्यावर छान अशी भाजी प्रिपेअर करा आणि बघा तुम्हाला कशी वाटते. आणि त्याच्याबरोबर सोबत आज आहे बाजरीची भाकरी. हा 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 असा सुंदर बेत आहे आणि आम्ही तो बेत आता एन्जॉय करणार आहोत. बाहेर छान पाऊस पडतो आहे. तुम्ही पावसाळ्यात असे काही सुंदर सुंदर बेत करा आणि एन्जॉय करा. हॅव हॅपी मान्सून.